राज्य में स्थानीय स्वराज्य संस्था चुनावों की घोषणा होने के बाद सभी राजनीतिक दल तैयारियों में जुट गए हैं। परभनी जिले में भी 7 नगर पालिका के चुनाव घोषित किए गए। इसी सिलसिले में शिवसेना प्रमुख तथा उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल परभनी दौरे पर रहेंगे। इस दौरे के दौरान वे स्थानीय स्वराज्य संस्था चुनाव की तैयारियों का जायजा लेंगे। शिवसेना की ओर से इन चुनावों को लेकर सभी तैयारियां पूरी कर ली गई है। माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब हे परभणीच्या दौऱ्यावर येत आहे आणि पदाधिकारी या ठिकाणी पदाधिकाऱ्यांची बैठक आणि त्यासोबतच परभणी जिल्ह्यातील नगर परिषदेचा आढावा या अनुषंगाने या ठिकाणी येणार आहेत। त्या अनुषंगाने ही तयारी चालू आहे। मी माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब सांगितल्याप्रमाणे महायुतीमध्ये जसं लोकसभा निवडणूक लढवलेली आहे त्या पद्धतीने विधानसभा निवडणूक लढवलेली आहे। त्याच अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या आम्ही महायुतीच्या अनुषंगाने आम्ही निवडणूक लढवणार आहेत। असा प्रस्ताव आम्ही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना देणार आहेत आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना देणार आहेत। ते जर काय म्हटले की आपण एकत्र मिळून लढवता तर एकत्र मिळून लढवता आणि या ठिकाणी जर का त्यांनी स्वबळावरचा नारा दिला तर आम्ही स्वबळावरच्या नाऱ्याला सुद्धा आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही सर्व ठिकाणी हे या निवडणूक लढवणार आहोत। भाजपावर म्हणल्यानंतर सर्वच जागेवर करावं लागेल। आता त्यांचे प्रस्ताव यायलेत आमच्याकडे अशा पद्धतीने आपण निवडणूक लढवता त्या पद्धतीने ठीक आहे। ज्या आता पूर्णेमध्ये ते म्हणले की आम्ही शिवसेनेसोबत निवडणूक लढवता, मानवतला ते म्हणले की शिवसेनेसोबत आम्ही एकत्र पद्धतीने निवडणूक लढवता। त्या ठिकाणी सोनपेठला सर्व आघाडी म्हणून शहर विकास आघाडी म्हणून त्या ठिकाणी ती निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत। मग स्वबळावरचा नारा म्हणल्यानंतर त्यांनी सर्व ठिकाणी स्वबळावरच निवडणूक लढवायला पाहिजे। जिथं भाजप कमजोर आहे तिथं शिवसेनेची हे चालणार नाही ना। मग आमची ही ताकद काय आहे हे आम्ही दाखवून देऊ। तर सभा किती माननीय उपमुख्यमंत्री महोदय हे 12:30च्या दरम्यान या ठिकाणी सभागृहामध्ये येणार आहेत। जिल्ह्यामध्ये बाळासाहेबांचा विचार रुजलेला आहे। मूळ हा बाळासाहेब ठाकरेचा विचाराचा जिल्हा आहे, धनुष्यमानाचा जिल्हा आहे आणि बाळासाहेबांचा विचार घेऊन धनुष्यमान हातात घेऊन एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचं नेतृत्व करीत आहेत, शिवसेनेचं नेतृत्व करीत आहेत आणि म्हणून या परभणी जिल्ह्यामध्ये जे काही मतदार आहे, जे काही बंधू भगिनी आहेत ते सर्व शिवसेना प्रेमी म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांकडच्या धनुष्यमान ज्याचा बाळासाहेबांना विचार हातात घेतला, ज्याने धनुष्यमान हातात घेतला त्याच्या पाठीमागे आपले परभणी जनता आहे। जिल्हा परिषद असतील किंवा नगरपालिका असतील त्याच्यामध्ये आम्हाला खात्री आहे महायुतीचा प्रस्ताव जसं नेते म्हणतील तसं आम्ही वागू आणि स्वतःच्या ताकदीवर जरी वेळ निवडणूक लढवण्याची आली तर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्याची आमची क्षमता आहे। साहेब येथील 12-12:30 वाजता इथं प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील, आढावा घेतील। नंतर जालन्याला साहेबाची आढावा बैठक आहे, उद्याची साहेबाची 2 कार्यक्रम। हे साहेबावर आम्ही सगळी चर्चा करू की साहेब इथं प्रॅक्टिकली असं घडतं जिल्ह्यामध्ये। इकडे म्हणतात महायुती केली पाहिजे, महायुती लढली पाहिजे आणि प्रॅक्टिकली मात्र इकडं सोबळ चालले। थोडं आम्ही चर्चा करू साहेबाबरोबर आणि पुढचा निर्णय मग साहेब जे बोलतील त्याप्रमाणे घेऊ।